हाय गाईज, मी गौरी. कशा आहात तुम्ही? हॅप्पी, आनंदी आणि खुश ना? तर आता सगळेच दररोजच खुश असतील किंवा सगळे दररोजच हॅप्पी असेल असं नाही. आता आपलं आयुष्य म्हटलं की सुखामागं दुःख आणि दुःखामागं सुख हे असायचं. लाईफमध्ये अपडाऊन हे चालायचेच. तर जशी सिच्युएशन असेल तसं आपल्याला फेस ही करावेच लागणार आहेत. तर माझ्या व्हिडिओमधून जे दुःखी असतील ते आनंदी होतील, आनंदी आहेत ते खूप आनंदी होतील. तर चलो आपला मिनी ब्लॉग स्टार्ट करूया. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस पावसकर. तर आज पहिल्यांदा आलेल्या किचनमध्ये माझ्या मनी प्लांटची मी जागा बदलली. तर हा मनी प्लांट, मी असे बोलते तुम्हाला हसू येत असेल, तर हा मनी प्लांट इकडच्या जे फ्रीजच्या लागून खिडकी आहे ना तिथं मी ठेवलेली. पण ते दीदीला म्हणलं आवडलं नाही, तिनं म्हणली की तिकडं ठेवायचं असं की दिसल ते. तर आज सकाळी सूर्यनारायणाचं बघितलं का आमच्या घरातून कसं दर्शन घडतं. तर सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. आज नाश्त्यामध्ये मी चहाच करणार होते फक्त, म्हणजे चहा खारी किंवा चहा बिस्किट, कारण की दूध भरपूर उरलेलं. तर चहा करत करतच मी एका साईडला गवारी पण निवडायला घेतली, कारण की मला आजही भजनाला जायचं होतं. तर आय थिंक लास्ट पण दुसरा दिवस आहे आज. उद्या सप्ताह संपल शिवरात्रीचा, तर त्यामुळे मला आज भजनाला जायचं होतं. त्यामुळे मी एका साईडला गवारी पण निवडायला घेतली. तोपर्यंत चहा पण आपला उकळत होता, चहा पण झाला. तर चहा वगैरे दिला सगळ्यांना, गवारी वगैरे निवडून झाली. लगेचच म्हणलं गवारी आपण आमटी वगैरे करून घेऊया, अशी लतपत केली मी, सुकी भाजी केली नाही. तर आणि लगेच कणिक वगैरे मळून घेतलं. तर सगळं झाल्यानंतर म्हणलं आपण पण चहा बिस्किट खाऊन घेऊया, म्हणजे 1-1.5 तास जाणार आहे, म्हणून मी पण चहा बिस्किट खाऊन घेतले. मला बेड टीचं फिलिंग पाहिजे होतं, म्हणजे आपण कसं सकाळ सकाळी आपल्याला लवकर चहा भेटतो आईच्या हातचा, तसे मला फिलिंग पाहिजे होती. म्हणून मी आज बेडरूममध्येच गेले चहा प्यायला. आणि आमच्या बेडरूमच्या खिडकीमधून पण भारी व्ह्यू दिसतो पाठीमागचा. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते. पूर्ण झाडे आहे, त्यामुळे इतकं छान वाटतं ना. तर तिथं बसून चहा पिला. तर इथं भरपूर पक्षी येतात, जसे की साळुंकी म्हणा, पोपट तर भरपूर येतात, चिमणी वगैरे. त्यामुळे ना त्यांचा चिवचिवाट असा सारखा चालूच असतो, सकाळचा संध्याकाळचा. त्यामुळे ते ऐकायला आणि ते बघायला पण भारी वाटतं. आणि माकडं तर सदा ना कदा चालूच असतात, कधी ना म्हणजे दुपारच्या वगैरे येतात भरपूर. आज माझ्याकडं तसा टाईम होता, कारण की मी आज फक्त गवारीची आमटी केली. त्यामुळं भजनाला जायला 10-15 मिनटं राहिलेले माझ्याकडं. तर त्याच्यामध्ये निवांत चहा वगैरे पिला, बिस्किट खाल्ले आणि माझं आवरलं आणि आवरून मी निघाले भजनासाठी. तर चलो आपण जाऊयात भजनाला. हे आमच्या घराच्या पाठीमागची अशी झाडे आहे, इथं नारळाची झाडे वगैरे आहेत. तर इथं कोणता तर आय थिंक पक्ष होता, त्याचा आवाज येत होता मला, तो समजलाच नाही पोपटाचा आवाज होता का साळुंकीचा, ते दाखवण्यासाठी मी व्हिडिओ केला. तर मी फायनली पोचले मंदिरात. तर मंदिर जवळच आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी, त्यामुळे मी चालतच निघाले. तर पोचले. व्हिडिओ वगैरे काय नाही करणार मी भजनाचा वगैरे, कारण की ते आम्हाला आलो नाही, परमिशन नाही त्यासाठी. तर एवढाच व्हिडिओ मी करू शकते, ह्याच्या पुढचा व्हिडिओ करू शकत नाही. तर चलो पुढे. तर भजन वगैरे झालं, 12 वाजता सुटले, 12:15पर्यंत मी घरी आले लगेच, कारण की एवढं अंतर नाही, मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर घरी आले. तर घरी आल्या पहिल्यांदा झाडांना पाणी दिलं, कारण की काल सकाळी मी पाणी घातलेलं. त्याच्यानंतर मग आज सकाळी पहिल्यांदा आल्या झाडांना पाणी दिलं. तर कसं आहे ना, आपण जेवढी आपली काळजी घेतो ना, तेवढी झाडांची काळजी घेतलीच पाहिजे. झाडांना वेळच्या वेळ पाणी दिलंच पाहिजे, नाही तर ना मग त्यांना दुसरं काय असतं, पौष्टिक म्हटलं की पाणी आणि माती, त्याच्यावरूनच तर त्यांची वाढ होणार असते. आणि जर पाणी असं चुकलं ना, मग तर लगेच ते सुकायला सुरू करतात, लगेच ते कोमेजून जातात आणि मग आपण म्हणत नाही का झाडं मरतात, तसं होऊन जातं. त्यामुळे रोजच्या रोज पाणी दिलंच पाहिजे झाडांना. तशीच आपली पण काळजी घेतली पाहिजे, कारण की आता उन्हाळा सुरू झाला आहे, गरमी आत्ता सुरू झाली आहे. त्यामुळं त्वचेचीही काळजी घेतलीच पाहिजे, कारण की भरपूर गरम होतं आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन पण नीट चांगलं पाहिजेच, कारण की त्वचेसाठी, नाहीतर मग असे पिंपल वगैरे उठायला सुरू होते. त्यामुळे मी हे बीटरूटचं ड्रिंक तयार केलं आहे. मला आज ना बीटरूटचं वॉटर करायचं होतं, म्हणजे माझ्या स्किनसाठीच. तर मी ते आधीपासूनच पिते, म्हणजे बाहेर होते ना, तर मी बीट वगैरे आणायचे आणि ते बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचे. दिवसाला 1 बॉटल मी कंटिन्यू प्यायचेच. तर म्हणजे आठवड्यातनं 3-4दा माझं असायचंच. तर आज पण हे उन्हाळा जरा जास्त सुरू झाला आहे, म्हणून म्हटलं तर चला बीटरूटचं वॉटर करूया. आणि प्यायला पण गोड लागते हे वॉटर, आणि आपल्या स्किनसाठी पण चांगलं असतं. त्यामुळे ते
वॉटर बनवून घेतलं. ह्याच्यात काही नाही, फक्त एक नॉर्मल बाटली भरून पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढं बीटरूट कट करून घ्यायचं आणि ते फक्त असं बारीक बारीक क्यूब करायचे, म्हणजे आपल्याला त्या बॉटलमध्ये घालता येईल. आणि त्याच्यानंतर ते शेक करायचं. ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही, साखर वगैरे काय टाकायचं नाही. तर हे शरीराला पण चांगलं आहे. त्याचं ज्याला बीट असं खाऊ वाटत नाही ना जेवताना वगैरे, तर हे असे बीटरूटचं ड्रिंक करून पिऊ शकतात. दिवसातून एवढी एक बॉटल जरी पिली ना तरी त्यांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या ब्लड सर्क्युलेशनसाठी, त्वचेच्यासाठी, स्किनसाठी खूप उपयोग होतो ह्याचा. दुपार झाली तर आता हे सगळे जेवायला येणार होते. जवळजवळ 1:15 वाजलेला. त्यामुळे मी पहिला व्हिडिओ वगैरे पोस्ट केला आणि म्हटलं आता चला चपात्या लाटायला घेऊया, म्हणजे गरम गरम चपात्या त्यांना पण खायला भेटतील आणि आपलं पण होऊन जाईल काम. तर लगेच मी चपात्या वगैरे लाटायला घेतल्या. एका साईडला आमटी पण ठेवलेली, तोपर्यंत गरम करून घेतली. म्हटलं जरा उकळायची होती. तर हे आता बघितलं का तुम्ही, माझ्याकडून गडबडीत ना पीठ सांडलं असतं. तर चपात्या पण झाल्या, चपात्या वगैरे करून ठेवल्या. तर अजून टाईम होता, हे अजून कोण आले नव्हते घरचे. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा बेडरूम आवरून घेऊया, कारण की बेडरूम आवरायला मला उशीरच होते. कारण की बाहेरचं आवरून होतं, पण बेडरूम कसं आत असल्यामुळे ती निवांत आवरली जाते माझ्याकडून. तर पहिल्यांदा बेडरूम आवरून घेतलं. सगळं घर तर क्लीन झालं, पण आपली रूम आपल्याला क्लीन पाहिजे ना, नाहीतर मग रूममध्ये येऊ पण वाटत नाही. त्यामुळे आधी सगळं झाल्या पहिल्यांदा बेडरूम क्लीन करून घेतली, आवरून घेतली. बेडशीट वगैरे घड्या घातल्या आणि त्याच्यानंतर मग सगळे आल्यावर जेवायला वगैरे वाढलं त्यांना. परत बेडरूम आवरत होते तेवढ्यात ह्यांचं म्हणजे काय, ह्यांनी मला एक काम काहीतरी सांगितलं, ते लोड वगैरे करायचं होतं. त्यामुळे मग मी गेले परत आणि ते लोड करायला. तर 1 ते 15-20 मिनटाचंच काम आहे ते, त्याला नाही जास्त वेळ लागत. मग त्यांना तो लोड वगैरे तयार करून दिला. त्यानंतर परत रिटर्न आले, माझं बेडरूम आवरले, नीट क्लीन केलं. तोपर्यंत वॉशिंग मशीनला लावलेले कपडे पण होऊन गेले. फक्त ते आता वाळत टाकायचे होते. मी कपडे वॉशिंग मशीनलाच लावते, कारण की मला होत नाही असं आता एकटीला बाहेर जाऊन कपडे धुवायचे वगैरे, कारण की भरपूर उशीर होतं. आणि वॉशिंग मशीनमधून पण चांगले कपडे निघतात, असं नाही की बाबा कपडे निघत नाहीत. आणि आपला टाईम पण वाचतो, परत कपडे पण निघतात चांगले. त्यामुळे मग धुते मी. आता मला तर मशीनची सवय झाली, आता हातानं धुवायचा पण कंटाळा येईल कदाचित, आता बघायला पाहिजे सवय. पण माझे बेडशीट वगैरे किंवा जीन्स वगैरे जे असतात ना, जड किंवा लवकर घाण निघणार नाही असे जे कपडे असतात ना, ते मी शक्यतो ह्यानंच धुते, हातानंच धुते. पण आपले रेग्युलरचे जी घाण झाली नसतात ना जास्त, ते डायरेक्ट मी मशीनलाच लावून सोडते, म्हणजे माझं पण काम हलकं होतं, परत टाईम पण वाचता आणि थोडाफार मला पण टाईम भेटतो. नाहीतर मग ते माझं दिवसभर कामातच वेळ जातो. त्यामुळे तर दुपारी कामं झाल्या 3:30-4च्या पुढे मला टाईम होता. त्यामुळे मी ड्रॉईंग वगैरे काढत बसले, पेंटिंग वगैरे करूया म्हटले थोडीशी. तर ड्रॉईंग काढत बसले. कसं आहे, आपली आवड आपणच जपली पाहिजे ना. तर मी अशा फ्री टाईममध्ये मला जे आवडते त्या गोष्टी मी करत असते. तर त्यासाठी मी माझा फ्री टाईम खूप काढत असते. मला जेव्हा टाईम भेटेल ना तेव्हा मला जे आवडते त्या गोष्टी मी करतच असते. तर आजचा ब्लॉग इथंच आपण एंड करूया. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि वरच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ पोस्ट केल्या तुम्हाला भेटतील. लाईक करा, शेअर करा आणि आठवणीनं सबस्क्राईब करा. चलो बाय.